सांगा ना, काय काम पडलं आमच्या प्रेमामध्ये? आमच्या सुनेला आणि मुलाला काय आम्ही खुश ठेवू शकत नव्हतो का? नुसतं घरासमोरचं अंगण आणि त्या पोराला ढुंगण तर धुवायचं होतं ना तिला. जाऊ द्या ना वहिनी. तुम्हाला खोटं नाही सांगत वहिनी, ज्या दिवशी माझं मुलाचं लगीन त्या नागिन सोबत झालं ना, तिथून पुढे तिने आमच्या घरामध्ये विष घालायला सुरू करून टाकलं. माझी सून माझा खून करायला पण पुढे मागायला पाहिजे. अरे बाप. ज्या दिवशी सून घरात आली तिथून पुढे आपल्या पोराला म्हणजे फादर मदरची कदर नाही राहिली. ती जाताना आम्हाला काय म्हणती माहिती का? म्हणे मला प्रॉपर्टी मध्ये वाटा द्या. म्हटलं तुला आहे ना संडासच्या बाहेरची बाटाची चप्पल सुद्धा भेटणार नाही. म्हणलं निघे म्हटलं इथून. माझी गुंटीन जाऊ दुसरी राहायला गेले ना, त्यांना म्हणलं एकदम बरोबर निर्णय घेतला म्हणलं तुम्ही. आज तुम्हाला कोणाचं एक नाही आणि कोणाचं दोन नाही. तिला म्हणलं पूर्ण पैशाची मदत आम्ही करणार म्हणलं तुला. तिला म्हणलं एक फ्लॅट घे, त्या फ्लॅटमध्ये एक खाट घे, त्या खाटवर एक गाती घे आणि त्या जावई बापूला घरामध्ये घे म्हणलं, सुखात संसार करा म्हणलं. माझ्या गुंटीला म्हणलं दर महिन्याला आज तुला आमच्याकडून एक पालकची जुडी आणि तुझ्या नवऱ्याला एक तंबाखूची पुडी डायरेक्ट भेट म्हणला आता आमच्याकडून. तिला म्हणलं तू रुसू नको आणि तू पुढे त्या सासूला काही दिसू पण नको आणि जर कधी दिसली तर तिच्याकडे बघून हसू नको आणि तिच्या बोलण्यामध्ये फसू पण नको म्हणलं. चांगली जिरू म्हणलं आपण. मला सांगा आपल्या मुलीची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? मान्य आहे आपली मुलगी 150 आहे पण तरी ती आपल्यासाठी आपली राणी ना. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर.